तामिनी घाट व कोलाडकडून पालीला जाणारा रस्ता आहे. असं या ठिकाणी गोमाशी फाटा आहे आणि हा रस्ता पालीला गेला आहे. पाली या ठिकाणावरून साधारण 10 किलोमीटर आहे व आपलं लेणं या ठिकाणापासून साधारण 2 किलोमीटर आहे. कोलाड गावापासून आपण पालीच्या रोड आल्यानंतर एक 4-5 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला गोमांशी फाटा आहे व गोमांशी फाट्यापासून आत आल्यानंतर साधारण 1-2 किलोमीटर सरळ आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक लेणं पाहायला भेटत आहे. खूप सुंदर लेणं आहे, छोटेखानी लेणं आहे व याच्या बाजूला एक पाण्याचं टाकंसुद्धा आहे. अशा या लेण्याची आज आपण सफर करण्यासाठी आलो आहे व आज तारीख आहे 28 एप्रिल 2024. गावामध्ये आल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक फार्म हाऊस आहे व फार्म हाऊसच्या थोडं पुढं आल्यानंतर आपण अशी या ठिकाणी गाडी पार्किंग केली व लेणीच्या दिशेने निघालो आहे. रोडच्या कडेलाच आहे व वर जाण्यासाठी आपणाला व्यवस्थित अशा पायऱ्या आहेत, त्यामुळे लेणी पाहायला जायला जास्त वेळ लागत नाही. चला पोचून जाऊ 10 मिनिटात लेणीपाशी. समोरच्या बाजूस लेणी आहे. 10 मिनिटं लागतील चढत जायला मेन रोडपासून. तिथं आहेत पायरी मार्गसुद्धा आहे व्यवस्थित असा. गावातून आल्यानंतर उजव्या हाताला फाटा आहे व फाट्यापासून साधारण 1 किलोमीटर लांब डाव्या हाताला आपणाला जंगलामध्ये असा रस्ता गेला आहे, पायवाट आहे व नंतर आपणाला पायऱ्यासुद्धा बनवण्यात आल्या आहेत नव्या काळामध्ये. आपण एका दिवसामध्ये वरून येऊन खडसांबळे आणि गोमांशी लेणी आरामशीर पाहू शकतो. उन्हाळ्याचे दिवस सोडून या. आज तारीख आहे 28 एप्रिल 2024 व आजचा दिवसात या ठिकाणी हायेस्ट तापमान महाराष्ट्रातील 43 डिग्री सेल्सिअस तापमान आहे व अशा या 43 डिग्रीमध्ये आपण खडसांबळे उर्फ नेनवली आणि ही लेणी पाहत आहोत. कृपा करून अशा उन्हाच्या दिवसांमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. गावातून 5 ते 10 मिनिट लागू शकतात व चढण्यासाठी 1-5 मिनिटं पुरेशी होऊन जातात. आता दुपारचे जवळपास 2 वाजत आले आहेत आणि लेणीपाशी पोचून जाऊ 5 मिनिटात आपण. व्यवस्थित असा या ठिकाणापासून पायरी मार्ग केला आहे. असा लेणीपर्यंत पोचून गेलो आपण.
आपण लेणीमध्ये आलो आहे. हे पास आहे. या ठिकाणी स्तूप किंवा काहीतरी असं ही अशी मूर्ती आहे. या ठिकाणी एक भुयार आहे. ठिकाणी लेणीपासून खालचा परिसर पाहिला तर आपणाला व्यवस्थित पाहायला भेटत आहे. या ठिकाणी खोदण्याचा प्रयत्न केला असावा आणि त्याच्या बाजूला अशी पाण्याची सोय करण्यात आली आहे. एवढंच काय ते आपणाला या लेण्याचं पाहायला भेटत आहे. या ठिकाणी पहिले तर आपणाला छन्नी हातोड्याचे गाव व असा हा एक कट्टा पाहायला भेटत आहे. त्या ठिकाणी एक रूम आहे. खाली पाहिलं तर असे छन्नी हातोड्याचे गाव आहे. इथे एक रूम आहे असा. एवढं या ठिकाणी आहे. गोमांसी लेणीमध्ये एक पाण्याचं टाका आहे असं व त्या ठिकाणी एक आपणाला वास्तू पाहायला भेटत आहे. ती त्या ठिकाणची लेण्यामध्ये लेण्या आता पाहिल्या आहेत आणि लेण्या पाहून आपण पुण्याच्या दिशेने जाणार आहोत. वर जर पाहिलं तर धबधबा आहे असा आणि या नॅचरल केव्जला आकार देण्यात आला आहे. असं पूर्णतः लेणीपर्यंत व्यवस्थित अशी पायवाट गेली आहे. खडसांबळे लेणी आणि ही गोमांसी लेणी पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. गावातून आपण सरळ आल्यानंतर या ठिकाणी असा रस्ता गेला आहे व समोरच्या बाजूस पाहिलं तर आपणाला त्या ठिकाणी आपल्या लेण्या पाहायला भेटतात. पुढे गेल्यानंतर व्यवस्थित असा पायरी मार्ग आहे. 10 मिनिटात लेणीपर्यंत पोहोचून जातो. हातवर करा की निघतंय.